यंदाच्या आषाढी वारीत वारकरी भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलाय। लाखो वारकऱ्यांच्या गर्दीत आपत्कालीन परिस्थितीत गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी पंढरपुरात प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सज्ज करण्यात आली आहे। सध्या ॲम्ब्युलन्स, बाईक ॲम्ब्युलन्स आणि आयसीयू मध्ये पथकांसोबत आता ही हवाई रुग्णवाहिकेची तैनात असणार आहे। यामुळे अतिगंभीर रुग्णांना कमीत कमी वेळेत मोठ्या रुग्णालयात हलवणं शक्य होणार आहे। यात सर्व व्यवस्थेचा आणि आरोग्य सज्जतेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बडवे यांनी। पाहूयात। आनंदाचे डोही आनंद तरंग। नमस्कार, मराठी। सध्या आषाढी वारी सोहळा अगदी उत्साहात चालू आहे। त्याचप्रमाणे राज्य शासनाने इथे सर्व वारकरी भक्तांसाठी एअर ॲम्ब्युलन्सची सोय केलेली आहे। नक्की या एअर ॲम्ब्युलन्स मध्ये कोणत्या सुविधा आहेत, भाविक भक्तांना कोणती सुविधा मिळणार आहे, हे आज आपण येथील डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत। सर नमस्कार, आपलं नाव? मी डॉक्टर ओंकार पावले। मी आपल्या इथं आता आयसीयू मध्ये जे ट्रॉमा पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स म्हणजे ज्या पेशंट्सला अत्यावश्यक सुविधा म्हणजे अत्यावश्यक आणि इमर्जन्सी ट्रीटमेंटची गरज आहे, ज्या पेशंट्सला म्हणजे रेफरल सेंटरपर्यंत पोहोचवण्यासाठी टाइम लागतो, अशा पेशंट्सला आपण एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा ही प्रथमतः पंढरपूरमध्ये महाराष्ट्र शासन आरोग्य खात्यातर्फे उपलब्ध करण्यात आलेली आहे। बरं, आता जे आता वारकरी आहेत त्या वारकऱ्यांसाठी सुविधा आहे, बरोबर। तर त्या निमित्तानं एखादा वारकरी जर काही जरी त्रास झाला तर त्याला किती वेळात ही सोय मिळू शकते, सुविधा मिळू शकते? आपल्या इथे सर्व आयसीयू इथं पंढरपुरामध्ये सेटअप्स आहेत। तिथून आपल्याला रेफरल सेंटर म्हणजे इथे ॲम्ब्युलन्स मध्ये पेशंटला आपण इथं आणू शकतो आणि पेशंटला आधी इथं स्टेबलाइज केलं जाईल आणि स्टेबलाइज करून एक 5 ते 10 मिनिटांमध्ये ॲम्ब्युलन्स कुठल्याही कॉर्नरवरून आपल्या इथे पोहोचू शकते। आणि इथून एअर ॲम्ब्युलन्स थ्रू पेशंटला रेफरल करताना खूप वेळ जात होता, तो अक्षरशः फार कमी होऊन पेशंटला जो गोल्डन आवर मध्ये ट्रीटमेंटची गरज आहे, ती ट्रीटमेंटची गरज या एअर ॲम्ब्युलन्समुळे ही जी गरज आहे, तो टाइम, तो वेळ या एअर ॲम्ब्युलन्समुळे खूप प्रमाणामध्ये कमी होईल आणि पेशंटच्या रिकव्हरीमध्ये आणि पेशंटला जो पुढे उपचार गरजेचा आहे त्याच्यामध्ये त्या पेशंटला फायदा जास्त। बरे, इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे की अशा सोय इथं करण्यात आलेली आहे, तर आपल्याला ह्याबद्दल नेमकं काय वाटतंय? अत्यंत महत्वाची जी गोष्ट आहे की पेशंटला वेळेमध्ये आपल्याला मेजर ट्रॉमाचे पेशंट असू देत किंवा एमआयचे पेशंट्स असू देत, ज्यांना वेळेमध्ये आपल्याला रेफरल सेंटरला पोहोचवून व्यवस्थित वेळेमध्ये त्यांना उपचार मिळणं गरजेचं आहे। अशी सुविधा जर उपलब्ध झाली एअर ॲम्ब्युलन्स त्यामुळे त्यांचा वेळ खूप प्रमाणामध्ये वाचणार आहे। आणि दुसरी गोष्ट, पेशंट आणि डॉक्टर यांच्या प्रयत्नानं लवकरात लवकर पेशंटला जी ट्रीटमेंट पाहिजे ती लवकरात लवकर उपलब्ध होईल। आणि पेशंटच्या म्हणजे वारकऱ्यांसाठी तर ही सगळी सुविधा मोफतच आहे आणि त्या वारकरी हाच केंद्रबिंदू धरून म्हणजे कोणत्याही वारकऱ्याला कुठेही ट्रीटमेंटची म्हणजे इमर्जन्सी ट्रीटमेंटची गरज असेल, मोफतमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली। ही पंढरपूरसाठी आनंदाची गोष्ट आहे, खूपच आनंदाची गोष्ट आहे। पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्राला ज्याचा जिथे वारीच्या निमित्ताने 20 ते 25 लाखाच्या वर अशा ठिकाणी इमर्जन्सी मध्ये उपचार मिळणं आणि तेही एअर ॲम्ब्युलन्स थ्रू, ही खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे पेशंट्सला म्हणजे वारकऱ्यांना खूपच मोलाचं खूपच फायदा होणार आहे। तर आपण आता डॉक्टरांकडून ह्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। खरंच आनंदाची गोष्ट आहे की पंढरपूरमध्ये पहिल्यांदा आषाढी सोहळ्यानिमित्त एअर ॲम्ब्युलन्स येते आणि गरजू भाविक भक्तांना ह्याची सुविधा मिळते, याच्यासारखा आनंद कुठंच नाही आहे। आपण पाहता टॉप न्यूज मराठी, वैभव बडवे, पंढरपूर। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।